रेल्वेमध्ये क्रेडिट किंवा डेबिट कार्डने तिकीट काढल्यास घेतला जाणारा सर्व्हिस चार्ज यापुढे रद्द केला जाणार आहे। रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली। नोटबंदी झाल्यानंतर कॅशलेस व्यवहारासाठी सरकारकडून जोर दिला जात असताना रेल्वेमध्ये मात्र या सेवेसाठी अतिरिक्त भार वसूल केला जात होता आणि त्यामुळे कॅशलेसचा पर्याय जास्त प्रमाणात स्वीकारला जात नव्हता। मात्र आता रेल्वे मंत्र्यांनी हा भार कमी करण्याचं ठरवलं। वाराणसीत नोटबंदीच्या विरोधावरून पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांची टीका आणखीनच तीव्र केलेली आहे। म्हैसणमध्ये झालेल्या सभेत राहुल गांधींनी मोदींवरती सहारांवरून पैसे घेतल्याचा आरोप केलेला आहे आणि त्यालाच मोदींनी वाराणसीच्या सभेत चांगलाच समाचार घेतला। नोटाबंदीनंतर काळ्या पैशाप्रमाणेच अनेकांची काळी मनं देखील उजेडात आल्याचा घणाघात त्यांनी केला। तसंच राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग आणि पी चिदंबरम यांच्यावरही बोलसरी टीका केली। उनके एक युवा नेता हैं, अभी भाषण सीख रहे हैं, ऐसे करते वो भी ऐसे करें। आणि वाराणसीच्या सभेमध्ये नरेंद्र मोदींनी उडवलेल्या खिल्लीला राहुल गांधींनी उत्तर प्रदेशातील सभेमध्ये उत्तर दिलेलं आहे। मोदींनी माझी खिल्ली उडवावी, मात्र त्याआधी मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देशाच्या जनतेला द्यावीत, अशा शब्दात राहुल गांधींनी मोदींना आव्हान दिलंय। म्हैसाणामध्ये झालेल्या सभेमध्ये राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवरती आरोप केले होते आणि त्याची मोदींनी वाराणसीच्या सभेमध्ये मिश्किल भाषेत खिल्ली उडवली। काँग्रेसचा एक युवा नेता भाषण द्यायला शिकतोय असं नरेंद्र मोदी उपरोधिकपणे म्हणाले होते। भ्रष्टाचार के बारे में उनसे मैंने सवाल पूछे, सवाल के जवाब नहीं दिए, मगर जो सवाल पूछ रहा था उसका मजाक उड़ाया। राजकीय पक्षांच्या पारदर्शकतेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने नवा प्रस्ताव आणलेला आहे। सगळ्या राजकीय पक्षांनी वर्षभरासाठी आपल्या व्यवहारांचा लेखाजोखा सांभाळणं गरजेचं असून आर्थिक वर्ष संपण्याआधी त्याची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी असा तो प्रस्ताव आहे। तर चुकीचं प्रतिज्ञापत्र दिल्यास दंड नव्हे तर थेट तुरुंगवासाची शिक्षा तुरुंगामध्ये सुनावण्यात आली सूचना यामध्ये करण्यात आलेली आहे। निवडणूक आयोगाने केंद्र सरकारकडे या शिफारसी पाठवलेल्या आहेत, मात्र या शिफारसींना मंजुरी मिळाल्यास राजकीय पक्षांभोवतीचा फास आवळला जाईल। नोटबंदीमुळे निर्माण झालेल्या समस्यांवरती उपाय काढण्यासाठी मोदी सरकारने नेमलेल्या समितीने काही महत्त्वपूर्ण उपाययोजना सुचवलेल्या आहेत। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंच्या अध्यक्षतेखालील या समितीने प्रामुख्याने कार्ड ट्रान्झॅक्शनवरती लागणारे विविध चार्जेस कमी करण्याची सूचना केली आहे। यामध्ये MDR मध्ये 100 रुपयांच्या व्यवहारांवरती 30 पैसे कमी केले जावेत अशी शिफारस करण्यात आलेली आहे। तर 2000पेक्षा अधिक व्यवहारांसाठी जास्तीत जास्त 10 रुपये चार्ज लावण्याची मागणी करण्यात आलेली आहे। नीती आयोगाने हा प्रस्ताव रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पाठवला आहे। नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरून 31 लाख रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत। ज्या व्यक्तीकडून हे पैसे जप्त करण्यात आले तो व्यक्ती स्वतःला चित्रपटाचा असिस्टंट डायरेक्टर असल्याचं सांगत होता, मात्र रेल्वे पोलिसांना त्याच्या बोलण्यात तथ्य दिसत नसल्यामुळे त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू झाली आहे। दरम्यान संबंधित जुन्या नोटा घेऊन कुणाकडे निघाला होता, नोटा बदलीसाठी त्याला कोण मदत करणार होतं या संदर्भातला तपास सुरू आहे। तब्बल 25 कोटींच्या जुन्या नोटा बदलून देणाऱ्या पारसमल लोढाने मोबदल्यामध्ये 15 ते 20% कमिशन घेतलं होतं अशी माहिती चौकशीनंतर पुढे आली आहे। यासोबतच इंटरनॅशनल हवाला डीलरसोबतही पारसमल लोढाचं कनेक्शन असल्याची माहिती मिळते आहे। पारसमल लोढाने कर्नाटकातील उद्योगपती शेखर रेड्डी यांचे 120 कोटी आणि दिल्लीतील वकील रोहित टंडन यांचे 25 कोटी बदलून दिल्याचा आरोप होतोय। ईडी अर्थातच अंमलबजावणी संचालनाने पारसमल लोढाला दिल्लीतल्या कोर्टामध्ये हजर केलं। त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। जर तुम्हाला नवी कार खरेदी करायची असेल तर त्याआधी तुम्हाला पार्किंगची जागा आरटीओला दाखवावी लागेल। जर पार्किंगसाठी तुमच्याकडे जागा नसेल तर कारचं रजिस्ट्रेशन होणार नाही। तसा कायदा करण्याचा विचार सुरू असल्याचं केंद्रीय नागरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलंय। देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये अनेक ठिकाणी पार्किंगची व्यवस्थाच नाहीये, तसंच रस्त्यांवरती वाहनं पार्क केली जातात। पादचाऱ्यांना त्याचा त्रास होतोय आणि यावरच हा जालीम उपाय करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे। दिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग यांनी गृहमंत्रालयाकडे तडकाफडकी आपला राजीनामा सुपूर्द केलेला आहे, मात्र नजीब यांच्या राजीनाम्याचं कारण अस्पष्ट आहे।
नजीब यांना उपराज्यपाल पदाचा कार्यकाळ आणखी 1.5 वर्ष शिल्लक होता, मात्र त्याआधीच त्यांनी राजीनामा केंद्र सरकारकडे सोपवलाय. राजीनाम्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांना पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छाही दिलेल्या आहेत. नजीब जंग आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबतचा वाद वारंवार समोर येत होता. सुरतमधला चहावाला किशोर भजियावालाच्या घबाडाचं महाराष्ट्र कनेक्शन पुढे आलेलं आहे. भजियावालाकडे ज्या 14 लॉकरच्या किल्ल्या सापडलेल्या आहेत त्यातील एक लॉकर रुघाणी नावाच्या व्यक्तीचा आहे. या रुघाणी व्यक्तीचा परिचय कळतोय. ठाण्याचा तो रहिवासी असल्याची माहिती मिळते. रुघाणीच्या लॉकरमध्ये 90 लाख रुपये आढळून आलेत. त्यामुळे रुघाणी आणि भजियावाल्याचं नेमकं काय कनेक्शन आहे याचा आयकर विभाग तपास करताय. 3 दिवसांपूर्वी भजियावाल्याकडे 2000 कोटींची संपत्ती आढळल्याने सारे चक्रावले. पेशाने चहावाला असला तरी भजियावाला सावकारी करत असल्याची माहिती समोर येते.